दिल्लीला मी स्वतःहून गेलो नव्हतो, मला अमित शाह यांनी फोन केला होता असं खडसे म्हणतात. शहा यांनी बोलावून घेत भाजपात जॉईन करा म्हटलं होतं असा खडसेंचा गौप्यस्फोट आहे. एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता. मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय त्या सगळ्यांना माहिती आहे. विनोद तावडे हे औपचारिकरित्या माझ्याकडे आले होते. माझ्या तब्येतीची विचारपूस केली. अन्य कोणतीही चर्चा नाही. कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही असं खडसे म्हणतायत. ते एकूणच एकनाथ खडसे यांनी विनोद तावडे आणि आपल्या भेटीवर स्पष्टोक्ती दिलेली आहे. विनोद तावडे आणि खडसेंची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं होतं. पण केवळ ही भेट वैयक्तिक कारणासाठी होती, तब्येतीच्या विचारपूस करण्याकरता होती अशी स्पष्टोक्ती खडसेंकडून दिली जाते. विनोद तावडे हे औपचारिकरित्या माझ्याकडे आले होते रक्षाताईंच्या भेटीसाठी आणि त्यांनी त्या काळात माझ्या तब्येतीची विचारपूस केली. अन्य कुठलाही राजकीय विषय त्यांच्याशी चर्चेला झालेला नाही. तावडे साहेबांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. वर्षानुवर्ष काम केलेलं असल्यामुळे शेवटी ती मैत्री काही आम्ही सोडलेली नाही आहे. राजकारण एका वेगळ्या बाजूला आणि वर्षानुवर्ष काम केल्यानंतरची जी मैत्री आहे ते एका बाजूला. मी अमित शहा साहेबांना भेटतो, मोदी साहेबांना भेटतो, मी गडकरी साहेबांना भेटतो, राजनाथ सिंगांना भेटतो. याचा अर्थ असा नाही आहे की मी भाजपमध्ये गेलो आहे. मला भाजपा प्रवेशामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवारांबरोबर आहे आणि राहणार असं खडसे म्हणतात. एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य. माझ्या पक्षप्रवेशाकरता माझे कार्यकर्ते इच्छुक नाहीत असंही त्यांचं वक्तव्य आहे. मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत हे मी अमान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. गिरीश महाजन पूर्वीच्या अनेक गोष्टी विसरल्या आहेत खडसे म्हणतात. गिरीश महाजनांना माझ्या आग्रहामुळे तिकीट मिळालं. आम्ही जर उजेडात आणलंच नसतं तर आज काहीच नसते असंही खडसेंचं म्हणणं आहे. गिरीश महाजन हे विसरले की त्यांना राजकारणामध्ये ज्यावेळेस तिकीट मिळत नव्हतं, तिकीट म्हणजे 1995च्या सुमारास हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि याच्याऐवजी भुसावळ मतदारसंघ घ्यावा असा आग्रह होता, अमळनेर किंवा भुसावळ. परंतु मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन चांगला कार्यकर्ता आहे आणि गिरीश महाजनला जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये उभं केलं पाहिजे. आम्ही जर उजेडात आणलं नसतं तर कदाचित नसते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसते तर कदाचित नसतं. पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.